आमचा या वर्षीचा पहिला उन्हाळी पदार्थ बनतोय तो आहे बटाटा साबुदाणा पापड. आणि प्रमाण काय घेतलंय आपण त्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतलाय तो भाजून त्याची पावडर करून घेतली. 4 किलो बटाटे आणि हिरवी मिरची तर इथे नाहीये. 4 किलो बटाटे आपण उकळून घेतले, त्यांची साल काढून अशा पद्धतीने आपण त्याला मॅश करून घेतोय. 3 ग्लास साबुदाण्याचं पीठ आहे आणि इथे 4 ग्लास पाणी ठेवलेलं, तर त्यातला 1 ग्लास काढून घेतलंय आपण पाणी. जर वाटलंच तर ऍड करायचं. आता पाणी उकळल्यावर हिरव्या मिरचीची भरड 4 चमचे मीठ टाकून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे साबुदाण्याचं पीठ टाकून आपल्याला एकत्र करायचे. शिजवायचं नाही, फक्त गरम पाण्यामध्ये मिक्स करा. आणि हे जे आपण ग्लास पाणी साईडला काढलेलं होतं ते सुद्धा ओतलेलं आहे. गरम आहे, थोडा जरा सावकाश मिक्स करा. इथं आपण गोळे करून घेतोय थोडंसं तेलाचा हात लावून, जास्त पण तेल लावू नका. आणि ते पुरी यंत्र आहे, ते पुरी यंत्राने आपल्याला प्रेस करून पापड बनवायचे आहेत 12च्या उन्हात. अशा पद्धतीने आपल्याला गोळे करायचे आणि पुरी यंत्रामध्ये 2 पेपरच्या साह्याने प्रेस करायचं आहे हलक्या हाताने. दॅट्स इट. झालं. 2 दिवस उन्हात वाळल्यानंतर आपले पापड तळण्यासाठी तयार आहेत. आणि आता तळताना बघू शकताय तुम्ही, दुप्पट पापड फुललाय आणि लाल सुद्धा झालेला नाहीये. एकदम खुसखुशीत असा पापड आपला तयार झालेला आहे. आणि ह्या पद्धतीने जरूर ट्राय करा तुम्ही जर अजूनपर्यंत पापड बनवले नसतील तर. खूप छान लागतात.